Dear students, today we learn the next article from the same topic. But what we learned in the previous lecture, fundamental units, derived units, fundamental physical quantity and derived physical quantity. So what is fundamental physical quantity? A physical quantity which is used, a fundamental physical quantity which is used for the measurement and it does not depend on any other physical quantity is called fundamental physical quantity. And derived physical quantity, a physical quantity which depends upon two or more than two fundamental units, fundamental physical quantities for its measurement. And we have only 7 fundamental units and so many derived units and derived physical quantity. So basically 7 fundamental units, what are that? Length, mass, time, temperature, amount of substance, electric current and luminous intensity. So again, in the next meeting of General Conference of Weight and Measures, they observed that 2 more are the fundamental quantities. What are that? You see that is plane angle. So plane angle means angle between two lines. So this is a straight line and this is another straight line. So the angle between these two lines is measured as theta. Anti-clockwise positive, clockwise angle negative. So the angle measured between the two lines is a fundamental or derived. Basically, the question arises here, the angle is a fundamental or derived. This angle is fundamental, but after 7 fundamental units, this unit was observed by the scientists or experts. लक्ष देतं बेटा, कारण 7 फंडामेंटल युनिट्स आहेत. हे पहिल्या बैठकीमध्ये जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर यांच्या पहिल्या बैठकीमध्ये ठरलं की 7 फंडामेंटल युनिट्सला मान्यता देण्यात दिली आणि मग नंतर त्या जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर एक जागतिक संघटना आहे. जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजर हे 1960ला होतं आणि त्यानंतर त्या बैठकीमध्ये ठरलं गेलं, त्या कॉन्फरन्समध्ये या 7 फंडामेंटल युनिट्सला मान्यता देण्यात आली. मग नंतरची जेव्हा कॉन्फरन्स झाली त्यावेळेस अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला. काय केला की अँगल कसा आहे, प्लेन अँगल कसा आहे, हा फंडामेंटल आहे का डिराइव्ड आहे? ऑब्वियसली हा फंडामेंटल आहे, कारण अँगल बिटवीन टू लाईन डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. डेफिनेटली इट इज अ फंडामेंटल युनिट. मग हे फंडामेंटल युनिट आणि दुसरा एक अँगल आहे, तोही अँगलच आहे, त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड अँगल म्हणतो बेटा. तो कसा असेल तोही मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आयडिया क्लिअर करून घेऊया. तुम्ही एक खारपुऱ्याचं असं घेतलं असेल, खारपुऱ्याचं असतं ना कोन, आपण ज्याला म्हणतो आईस्क्रीमचा कोन, तर अशा टाईपचं आईस्क्रीमचा असा कोन असेल तर हा एरिया असा या पॉईंटशी सबटेंड केलेला असेल तर हा अँगल तुम्हाला सॉलिड अँगल म्हणतात. या अँगलला कोणता? सॉलिड अँगल. आता या सॉलिड अँगलचा हायर फिजिक्समध्ये रेफरन्स आहे. एलिमेंटरी 11वी 12वीमध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे. पुढच्या वर्षी आपण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक पाहतो त्यावेळेस सॉलिड अँगलची किंमत किती असते. व्हॉट इज सॉलिड अँगल? पहा बेटा, व्हॉट इज सॉलिड अँगल? हा कन्सेप्ट सॉलिड अँगलचा हे इथून इथपर्यंतचा एक सर्कल आहे, असं एरिया, सरफेस एरिया. या सरफेस एरियाने एका पॉईंटशी केलेला अँगल असतो, त्याला सॉलिड अँगल म्हणतो. दॅट इज हिअर सरफेस एरिया मेकिंग an angle with the point and that becomes a cone.
अँड जनरली व्हॅल्यू ऑफ धिस सॉलिड अँगल याला डी ओमेगा लेटरनं डिनोट करतात. सॉलिड अँगलसाठी सिम्बॉल आहे. जसं अँगलसाठी थीटा आहे तसं सॉलिड अँगलसाठी डी ओमेगा आहे. आणि याची किंमत किती येते बेटा? 4 पाय ही फिक्स आहे, ठरलेली आहे. म्हणून हे एक पॉईंट तुम्हाला माहीत राहू द्या. आणि ह्या दोन फिजिकल क्वांटिटी कोणत्या आहेत? या दोन फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल आहेत. मग तुम्ही म्हणाल की फंडामेंटलमध्ये का सांगितलं नाही तुम्ही आम्हाला? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या फंडामेंटलचं स्टेटस जरी मिळालं तर याला सप्लिमेंटरी म्हणतात. सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता कसं असेल सप्लिमेंटरीचा? काय आहे कन्सेप्ट? आता तुम्ही सर्व 10th पास झालात. आता 10th पास झाली ही एक्झाम आहे. काही नापास झालेले विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या एक्झाममध्ये पास होतात. ते तुमचं स्टेटस मिळतं का या एक्झाम पास झालं? नाही. त्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीच पास झाली. तसं या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या कॉन्फरन्समध्ये जे ठरलं गेलं त्याला 7 फंडामेंटल युनिटला मान्यता मिळाली. आणि नंतर 2 आहेत, हेही फंडामेंटलचे दर्जे आहे, स्टेटस आहे, पण सप्लिमेंटरी. म्हणून याला काय म्हणलं आहे? सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स. सप्लिमेंटरी फंडामेंटल युनिट्स किती आहे बेटा? त्याला आपण इथं सिरियल नंबर फक्त 2 आहेत. एक टेबल छोटासा तयार करून तुम्हाला इथं रेफरन्स देतो. that is the here what is this serial number 1 here supplementary units, supplementary fundamental quantity, supplementary fundamental quantity आणि unit supplementary युनिट आणि इथं त्याचं सिम्बॉल. म्हणजे एक पॉईंट टू पॉईंट आपण जायचं आहे. इथं काय असेल बेटा? प्लेन अँगल. आणि हा अँगल आपण कशामध्ये मेजर करतो? रेडियन. आणि याला आपण रॅड असं सिम्बॉल टाकतो. रेडियन एसआय युनिट आहे. तुम्ही म्हणाल डिग्री नाही, डिग्री एसआय युनिट नाही, डिग्री ऑदर युनिटमध्ये येतं. आणि हे रॅडियन त्याचं एसआय युनिट आहे. आणि दुसरा जो असेल, मी आत्ताच तुम्हाला डिस्कस केलेला, हा दुसरा जो असेल हा सॉलिड अँगल. अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल नाही का रे सॉलिड अँगल म्हणजे लिक्विड आहे का गॅसेस अँगल? असं काही नाही. सॉलिड अँगल एकच आहे, लिक्विड गॅसेस असे टाईप अँगलचे नाहीत, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर बेटा याला आपण स्टेरिडियन आणि याचं सिम्बॉल SR असं SR याचं सिम्बॉल आहे. अँड धिस इज हिअर सप्लिमेंटरी. हे एक छोटासा पॉईंट होता, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात आणून दिली पाहिजे. आणि त्या आर्टिकलमध्ये म्हणजे अगोदरच्याच आर्टिकलमधला पुढचा एक पॉईंट म्हणजे क्लिअर केला मी तुम्हाला. म्हणजे आता इनऑल तुम्हाला जर सांगितलं तर सप्लिमेंटरी किती आहेत? 2. फंडामेंटल किती आहेत? 7. आणि सप्लिमेंटरी आणि फंडामेंटल दोन्ही मिळून किती झाले? 7 + 2 9 हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. नाउ टुडे वी लर्न द नेक्स्ट आर्टिकल. व्हॉट इज द नेक्स्ट आर्टिकल? मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म मेजरमेंट? सांगा बरं बेटा मला. व्हॉट डू अंडरस्टँड द टर्म मेजरमेंट? आता एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. हे डस्टर आहे बेटा आणि ही स्केल आहे. हे डस्टर आणि ही स्केल आहे. याच्या डस्टरची लेंथ मला मेजर करायची आहे. तर ही स्केल मी घेतली. या स्केलवर ते मार्किंग केलेले आहेत 1 2 3 4 5 सेंटीमीटरमध्ये. आपण छोटीशी स्केल घ्या ना तुमच्या कंपासमधली. त्या कंपासच्या स्केलमध्ये किती असतात? 15 सेंटीमीटर असतं. एक 0 पासून एक मोठी लाईन येते, त्याला 1 दिलं असतं आणि मध्ये त्याच्यात किती 10 रेषा असतात. एक रेषा 1 मिलीमीटरची असते. आणि मग आपण त्याच्या सहाय्यानं असं काय करतो, आता इथं 0वर ठेवलं मी आणि इथं रेकॉर्ड केलं, एंडला आपण रेकॉर्ड केलं, समजा आले 7.5 सेंटीमीटर. बरोबर आहे. लेंथ ऑफ दिस डस्टर मेजर्ड इज 7.5 सेंटीमीटर
that is length measured L is equal to 7.5 centimeter. Length of the duster measured is 7.5 centimeter. See, observe. आपले ऑब्झर्वेशन मायन्यूट असले पाहिजे, लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि एक्झाम्पल थ्रू कन्सेप्ट क्लिअर करून घेतलं पाहिजे. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज युअर फिजिकल क्वांटिटी? टू मेजर द लेंथ ऑफ द डस्टर. दॅट इज द लेंथ मेजर. इंस्ट्रुमेंट युज्ड स्केल अँड धिस मेजरमेंट इन्व्हॉल्व्स. या मेजरमेंटमध्ये काय आहे? हा याला आपण काय म्हणतो बेटा? याला आपण म्हणतो नंबर. हा काय आहे? नंबर. आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय दिसतं? हे सेंटीमीटर काय दिसतं? युनिट. सेंटीमीटर काय दिसतं? युनिट. सो मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्स. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्स नंबर फॉलोड बाय युनिट्स. एक नंबर आहे, आकडा आहे आणि त्याच्या पुढे युनिट आहे. म्हणजे कोणत्याही मेजरमेंटमध्ये आपल्याला काय दिसतं? समजा एक टर्म मी मिसिंग ठेवली, असं लिहिलं लेंथ इज इक्वल टू सेंटीमीटर. इथं काहीच दिलं नाही. कळलं का? ठीक आहे. एल इज इक्वल टू 8.5 असं लिहिलं. याला काय कळलं आणि याचं काय कळलं सांगा मला. मेजरमेंटमध्ये आपल्याला दोन क्वांटिटी लागतात असं मी सांगितलं. एक नंबर आणि दुसरी युनिट. हा नंबर जो आहे, हा नंबर दिला फक्त मी तुम्हाला. काय कळलं? 8.5. समजा आपण म्हणलं एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ 8.5 आहे, नाही का? 8.5 आहे. तर काय 8.5 लेंथ? सेंटीमीटर का किलोमीटर का मीटर का डेकामीटर का नॅनोमीटर? ह्याच्याशिवाय कळतं का? किलोमीटर म्हणलं आपल्यापुढे 8.5 किलोमीटर डिस्टन्स येतं. मीटर म्हणलं एक साधारणतः 8 मीटर किती लेंथ असते हेही लक्षात येतं. सेंटीमीटर म्हणलं तर आपल्या स्केलवरती किती येतं हेही कळतं. मिलीमीटर म्हणलं तरी आपल्याला एक छोटीशी लेंथ आहे. आणि लोअर युनिट काही जरी असेल तर फक्त आकडा दिला, डिजिट दिला तर आपल्याला काही क्लिअर होत नाही मेजरमेंटमध्ये. आणि मग नुसतं मी सेंटीमीटर दिलं, मीटर दिलं, किलोमीटर दिलं, अरे पण काय किती असं येतं का नाही? म्हणजे मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्स अ नंबर फॉलोड बाय युनिट्स. नंबर फॉलोड बाय युनिट्स. आणि युनिट ही कसं असलं पाहिजे? स्टँडर्ड. ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. अप्रोप्रिएट युनिट असलं पाहिजे, स्टँडर्ड युनिट असलं पाहिजे. आता पहा, एका मुलाचं वजन घ्यायचं आहे, नाही का? आणि त्या मुलाचं वजन आपण किलोग्रॅममध्ये घेतलं तर तुम्हाला छान वाटतं, बरोबर आहे? आणि मी त्याचं क्विंटलमध्ये सांगितलं, कन्वर्ट करून सांगितलं क्विंटलमध्ये. युनिटच आहे क्विंटल, पण ते अप्रोप्रिएट किंवा सुटेबल आहे का? नाही. किंवा मिलीग्रॅममध्ये सांगितलं, ग्रॅममध्ये सांगितलं. हसलात ना तुम्ही? मुलाचं वजन मिलीग्रॅम आणि ग्रॅममध्ये म्हणलं तर कसं ऑड वाटतं ना आपल्या ऐकायला. तसं एक सुटेबल अप्रोप्रिएट युनिट असलं पाहिजे. मेजरमेंटमध्ये खूप छान आहे. छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होत राहतं. आणखीन मी तुम्हाला मेजरमेंटचे डेफिनेशनच सांगितले नाही. फक्त आपण काय चाललेलं आहे, मेजरमेंटमध्ये काय असतं, कसं मेजर करायचं. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी? सांगा. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हॉट? Measurement of a physical quantity means what? Measurement of a physical quantity means comparison of that physical quantity with its standard. Measurement करतो म्हणजे काय करतो बेटा? त्याच्या स्टँडर्डशी त्याची तुलना करतो. Measurement of a physical quantity means comparison of that physical quantity with its standards. आता मी तुम्हाला लेंथ घेतलं, लेंथ 7.5 सेंटीमीटर घेतलं, लेंथ मी 10 सेंटीमीटर घेतलं. उदाहरण, एक्झाम्पल, हे 10 सेंटीमीटर लेंथ घेतलं तर तुम्हाला माहीत आहे 1 सेंटीमीटरमध्ये छोटीशी आहे, याच्या 10 पट त्या ऑब्जेक्टची लेंथ आहे. आता 1 किलो तुम्हाला माहीत आहे, नाही का? 1 किलो वजन इथं माहीत आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं 50 किलो वजन आहे असं म्हणलं तर आपल्या डोळ्यापुढे पिक्चर येतं 50 kg. तो नंबर आणि त्याचं युनिट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 50 kg म्हणला डोळ्यापुढे पिक्चर येतं. ठीक आहे. आपल्याला एक तुम्हाला सांगितलं घरून
साखर आण. किती किलो? 10 किलो साखर आण. तुम्ही काय मोठी पिशवी घेणार? 10 ग्रॅम साखर आण, पुढीत बांधून येणार खिशात असतं. म्हणजे आपल्याला ते आकलन होतं का नाही, आपल्याला ते समजतं. युनिट आणि नंबर हे दोन्ही असल्याशिवाय मेजरमेंटला अर्थ असत नाही. फॉर अ मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी वी नीड नंबर फॉलोड बाय unit. Suitable unit we may call, and therefore measurement of a physical quantity means comparison of the physical quantity with its standard. Measurement of a physical quantity means comparison of a physical quantity with its standard. Standard म्हणजे युनिट. त्या युनिटच्या किती पटीनं आहे? 1 मीटर 100 मीटर म्हणलं तर एका मीटरचे 100 टाइम्स आपण ज्याला म्हणतो. म्हणजे एक स्टँडर्ड त्याचं झालं त्याच्या मल्टिपलमध्ये. आता 7.5 सेंटीमीटर म्हणलं तर एका सेंटीमीटरचे 7.5 टाइम्स सेंटीमीटर झाले. म्हणजे तेवढी त्याची लेंथ झाली. आलं का लक्षात? आता पहा बेटा, यामध्ये काय सांगतो मी, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. आणखीन आपण आता एक एक्झाम्पल घेऊया बेटा. काय घेऊया? एका व्यक्तीचं वजन किंवा weight of a boy, weight of a boy, सांगा weight of a boy, weight W आपण मेजर करतो. आता वेट आणि मासमध्ये तुम्हाला ऑलरेडी फरक असेल. जनरली वेट म्हणजे m/g, पण आपण मासच म्हणतो kgमध्ये. kg वेट वेगळं आणि न्यूटनमध्ये वेट. तर एखाद्या व्यक्तीचं वजन आहे, किती आहे म्हणलं तुम्हाला मी? समजा तुम्ही म्हणलात 50 kg, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचं मास आपण म्हणू, जीनं मल्टिप्लाय केलं तर वेट होतं, हे लक्षात ठेवा. मास आहे किती आहे? 50 kg. तुम्हाला पटकन लक्षात आलं. आता या 50 kgला kg 1 kg बरोबर किती ग्रॅम? 1 kg बरोबर किती ग्रॅम? आठवा रे पटकन. 1 kg बरोबर 1000 ग्रॅम बेटा. आता याचे 1000 मल्टिप्लाय केलं हे ग्रॅम झाले आणि दॅट इज इक्वल टू 50,000 ग्रॅम. त्या व्यक्तीचं वजन किती झालं? त्याच व्यक्तीचं वजन फिजिकल क्वांटिटी मास आपण मेजर केली ती 50 kg आली आणि 50,000 ग्रॅम आली. यामध्ये एक युनिट kg आलं, दुसरं युनिट ग्रॅम आलं. एक युनिट kg आलं, दुसरं युनिट ग्रॅम आलं बेटा. हे दोन्ही बरोबर आहे, पण इथं काय घेतलं मी? kg युनिट हे मोठं आहे, लार्ज युनिट. दिस इज लार्ज युनिट. हा युनिट लार्ज असेल तर आकडा कसा असतो? मॅग्निट्यूड स्मॉल असतो बेटा. मॅग्निट्यूड काय असतं? स्मॉल असतं, बरोबर आहे ना? हां. त्यानंतर आता इथं काय झालं? 50,000 हे मॅग्निट्यूड आहे बेटा. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर, डिजिट नंबर, आणि दिस इज युनिट. युनिट स्मॉल आहे तर मॅग्निट्यूड लार्ज आहे, बरोबर आहे का? म्हणजे हे दोन कसे दिसतात? तुम्ही इनव्हर्स व्यस्त दिसतात. इनव्हर्स दुसरा वाढला की पहिला कमी होतो, बरोबर आहे ना? पण क्वांटिटी तीच आहे. क्वांटिटी तीच आहे. त्या पहा, मी एक एक्झाम तुम्हाला एक कन्सेप्ट देत आहे. पाठीमागे एक्झामला विचारलेला एक थेरॉटिकल क्वेश्चन विचारलेला, तो डिस्कस करायचा. आता फिजिकल क्वांटिटी आपण काय घेऊया? अ फिजिकल क्वांटिटी. अ फिजिकल क्वांटिटी, मास, लेंथ असं जे घेतलेलं आहे इन जनरल अ फिजिकल क्वांटिटी कॅपिटल क्यू म्हणलं. आता ही कॅपिटल क्यू फिजिकल क्वांटिटी मेजर केला आपण, काय असेल इथं? नंबर, नंबर बरोबर आहे ना? नंबर डिजिट इनटू फॉलोड बाय युनिट. आता नंबर जे असेल याला आपण डिनोट करूया एन आणि युनिटला आपण घेऊया यू. युनिटला आपण घेऊया यू. अँड क्यू इज इक्वल टू, हे एका युनिटमध्ये मॅग्निट्यूड आहे आणि त्याचं हे युनिट आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथं काय सांगितलं मी? हे n1 म्हणजे 50 घ्या बेटा. n1 म्हणजे किती? 50 आणि kg युनिट आहे, बरोबर आहे.
Now the same physical quantity we measured, in the next unit, and that is equal to here N2 into U2. आता लक्षात आलं ना, मास इथे घेतलेला आहे 50 kg आणि हे मास त्याचं इक्विव्हॅलेंट किती घेतलेलं आहे 50,000 ग्रॅम. हे असं घेतलं. आता दोन्ही काय आहेत या ठिकाणी पहा, दोन्ही काय आहेत क्यूच आहेत. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडनुसार कम्पेअर केलात तर काय येतं बेटा, N1 U1 इज इक्वल टू N2 U2. N1 U1 is equal to N2 U2. What is N1? Magnitude. What is U1? Unit. Magnitude of a physical quantity in one system of units, and N2 magnitude of unit in another system of units. आणि सेम फिजिकल क्वांटिटी असल्यामुळे मी काय केलं, दोन्हीला कम्पेअर केलं. हे Q बरोबर N1 U1 आणि Q बरोबर N2 U2. म्हणजेच उदाहरणात आणखीन दुसरं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. आता मी काय घेतलं बेटा, 1 मीटर लेंथ बरोबर 100 सेंटीमीटर लेंथ. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही. ही लेंथ आपण जी मेजर केली 1 मीटर लेंथ बरोबर किती झालं 100 सेंटीमीटर. आता वन हे मॅग्निट्यूड आहे आणि मीटर हे युनिट आहे. मॅग्निट्यूड लहान, युनिट मोठं. आता याचं इक्वॅलेंट काय आलं 100 युनिट. हे नंबर मोठा आहे, त्याचं युनिट लहान आहे. म्हणजे युनिट मोठा असेल तर मॅग्निट्यूड लहान असतं आणि मॅग्निट्यूड मोठा असेल तर नंबर लहान असतं. म्हणजेच काय आलं, दॅट इज Q इज इक्वल टू U इंटू N अँड U इज इक्वल टू Q डिवाइड बाय N अँड U इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N बिकॉज Q इज कॉन्स्टंट. लक्षात येतं ना मी काय, Q हे फिजिकल क्वांटिटी आहे आणि मेजर्ड इन. आता मेजर्ड इन अगोदर नंबर घ्या नंतर युनिट घ्या, काय फरक पडत नाही, स्केलार क्वांटिटी आहे. N इंटू U घेतलं बेटा. U इज इक्वल टू Q डिवाइड बाय N. Q फिजिकल क्वांटिटी कॉन्स्टंट आहे आणि मग आपण काय करतोय, प्रोपोर्शनॅलिटीच इक्वल टू साईन काढून टाकतो आणि प्रोपोर्शनॅलिटी घेतो. म्हणजे U इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N. मला इथं काय दाखवायचं आहे तुम्हाला, U इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू N. याचा अर्थ काय, U मोठा असेल तर N लहान, N मोठा असेल तर U लहान. म्हणून अनेक वेळेस तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा विचारलेलं आहे MCQमध्ये. म्हणून प्रत्येक पॉईंट आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. आणि मेजरमेंटमध्ये आपण मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी मीन्स कंपॅरिझन ऑफ द फिजिकल क्वांटिटी विथ इट्स स्टँडर्ड्स. त्या स्टँडर्ड्सची कंपॅरिझन करतो आपण. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्स number followed by units, and measuring of the physical quantity means comparison of the physical quantity with its standards. त्या फिजिकल क्वांटिटीची तुलना करतो त्याच्या स्टँडर्डशी शब्द वापरत आहे मी. मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी मीन्स कंपॅरिझन ऑफ द फिजिकल क्वांटिटी विथ इट्स स्टँडर्ड्स अँड दॅट इज हिअर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. डू यू अंडरस्टँड हिअर क्लिअरली the concept of measurement? And to understand this concept of measurement here, so therefore here next, system of units. What is the system of units? In old days, पहा बेटा आपण कुठलं शिकतोय लक्षात घ्या. बेसिक आपण लर्न करतोय मेजरमेंटचं इव्होल्युशन कसं झालं, कशा पद्धतीनं मेजरमेंट गरज आपल्याला लागली त्या आर्टिकलच्या आपण डीपमध्ये. दॅट इज हिअर सिस्टीम ऑफ युनिट्स. लेट अस टेल मी व्हॉट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम म्हटल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे त्यामध्ये अनेक युनिट असले पाहिजेत. सिस्टीम म्हणजे अ सेट ऑफ फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स टुगेदर is called as system of units. Definition beta, a set of fundamental units, fundamental and derived unit. A set of fundamental and derived units
units together. A set of fundamental units and derived units together is called system of units. System of units. A set of fundamental units and derived units is called system of units. And there are near about 4 system of units. There are 4 system of units. What are that? First, CGS system, and this system is called laboratory system. Laboratory system. In this system, C stands for centimeter. C stands for centimeter. G stands for gram. S stands for second. This is first system. How the system developed? The scientist Gauss, लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये कधी विचार, तसं फिजिक्समध्ये कधी सायंटिस्टचे नावं वगैरे विचारत नाही बेटा. वेस्टेज ऑफ क्वेश्चन नाही. फिजिक्स आपल्याला टेस्ट करायचे, फिजिक्सची हिस्ट्री नाही. तरी आपल्या माहितीसाठी गॉस, वेल नोन फिजिसिस्ट गॉस, स्टडीड डिफरंट टाइप ऑफ सेट ऑफ सिस्टम्स in 1960. The scientist Gauss studied different type of systems in 1960, and he observed that most of the physical quantity in mechanics, physics चे अनेक पार्ट आहेत बेटा, अनेक भाग आहेत. मेकॅनिक्सचा पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट आहे साऊंडचा आहे, तिसरा पार्ट हीटचा आहे, चौथा पार्ट ऑप्टिक्सचा आहे, पाचवा पार्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, मॉडर्न फिजिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. असे वेगवेगळे पार्ट आहेत फिजिक्सचे. त्यामध्ये मेकॅनिक्सचा पार्ट म्हणलेला आहे. द सायंटिस्ट गॉस स्टडीड दॅट मोस्ट ऑफ द फिजिकल क्वांटिटी इन मेकॅनिक्स डिपेंड्स अपॉन लेंथ, मास अँड टाईम. लेंथ, मास आणि टाईमवरती. फिजिक्समध्ये जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत, मोस्ट ऑफ द मेकॅनिक्समधल्या म्हणत आहे बेटा, दॅट डिपेंड्स अपॉन लेंथ, मास आणि टाईमवरती डिपेंडन्सी आहे. आणि म्हणून काय केलं त्यांनी, सिस्टीम डेव्हलप जे केलं मेजरमेंटमध्ये, तर त्यामध्ये काय, आता सेंटीमीटर म्हणजे लेंथ आहे, ग्रॅम म्हणजे मास आहे, आणि टाईम म्हणजे सेकंड आहे. तर पहिली सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप केली आणि त्याला त्यांनी नाव दिलं CGS सिस्टीम ऑर लॅबॉरेटरी सिस्टीम. लॅबॉरेटरी सिस्टीम म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये यूज केलेली सिस्टीम, प्रयोगशाळेमध्ये यूज केलेली सिस्टीम, एक्सपेरिमेंट करते वेळेस घेतलेले रिझल्ट हे नेहमी या सिस्टीममध्ये मेजर करतो. लेंथ कशामध्ये मेजर करतो, सेंटीमीटरमध्ये. मास कशामध्ये मेजर करतो, ग्रॅममध्ये. आणि टाईम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंदामध्ये. टाईम सेकंदामध्ये मेजर करतो. आणि म्हणून या सिस्टीमला CGS सिस्टीम, C स्टँड्स फॉर सेंटीमीटर, G स्टँड्स फॉर ग्रॅम आणि S स्टँड्स फॉर सेकंड. अँड धिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज मेट्रिक सिस्टीम. या सिस्टीमला म्हणायचं मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक सिस्टीम काय म्हणतो बेटा, मेट्रिक सिस्टीम याला सांगा बरं. मेट्रिक सिस्टीम म्हणजे काय, या सिस्टीममधले युनिट्स आणि दुसऱ्या सिस्टीममधले युनिट्स हे 10च्या पॉवरमध्ये लिहितात. आता उदाहरणार्थ लेंथ कशामध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये. आणि दुसरी सिस्टीम MKS याच्यानंतर आपण पाहणार आहोत. MKSमध्ये मीटर, CGSमध्ये सेंटीमीटर. तर 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 to the power 2 सेंटीमीटर. आलं का नाही. एका सिस्टीममधले युनिट हे दुसऱ्या सिस्टीममधल्या युनिटमध्ये 10च्या पॉवरमध्ये लिहिता येत असेल तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणायचं, मेट्रिक सिस्टीम.
That system is called as metric system, and it is widely used in the laboratory, and therefore this system is called as laboratory system. And the second system, that is MKS system. MKS system. In this system, M stands for काय असेल, मीटर, आणि K stands for kilogram, and S stands for second. M stands for meter, K stands for kilogram, S stands for second. MKS सिस्टीम वाईडली युज्ड, तुम्हाला लक्षात आलं असेल, कुठं बुकमध्ये तुम्ही रेफरन्स घेतला असेल, वाचला असेल, MKS सिस्टीम. नाउ इन दिस सिस्टीम ऑफ युनिट्स, इन दिस सिस्टीम हियर, mass is length is measured in meter. In this system, length is measured in meter, mass is measured in kilogram, and time is measured in second. And this system is the theoretical system. It is used in almost all textbook. MKS system is used previously, and it is also a metric system. It is a metric system. It is a metric system. And कोणती सिस्टीम आहे? It is a metric system. Unit of this system is converted into unit of another system in the power of 10. या सिस्टीम मधले युनिट दुसऱ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये जेव्हा आपण कन्वर्ट करतो त्यावेळेस 10 चे पॉवर वापरले जातात. त्या सिस्टीमला आपण मेट्रिक सिस्टीम म्हणतो. आणि तिसऱ्या टाईपची सिस्टीम जी आहे, दॅट इज थर्ड टाइप ऑफ द सिस्टीम used in measurement is, that is FPS system. लक्षात येतं? FPS system, and it is a British system, or this system is widely used in Europe countries. युरोप कंट्रीजमध्ये ही सिस्टीम, म्हणजे इंग्लंड लोक, ब्रिटिश लोकांनी यूज केलेली ही सिस्टीम आहे. म्हणजे युरोप खंडातले जे लोक वापरतात ही FPS सिस्टीम जुन्या काळची आहे, आणि आताही ते बरेचसे वापरतात. या सिस्टीममध्ये F स्टँड्स फॉर काय असेल? फूट. P स्टँड्स फॉर पाऊंड, अँड S स्टँड्स फॉर सेकंड. ब्रिटिश सिस्टीममध्ये पहा बेटा, F कशामध्ये मेजर करतात? फूट. Length is measured in this system is in foot. Length measured in this system is foot, and mass measured in this system is pound. Mass measured in this system is pound. ऐकते वेळेस कसं वाटतं? पाऊंड वगैरे असं आहे का प्रचलित? आहे जुन्या काळचा आपण इतिहास लर्न करताय, हिस्ट्री आपण लर्न करताय मेजरमेंटची, हे पाऊंडमध्ये आणि टाईम सेकंदामध्ये. अँड धिस सिस्टीम इज नॉट मेट्रिक सिस्टीम. तुम्हाला माहीत असेल आणखीन सुद्धा की या सिस्टीमचे युनिट दुसऱ्या सिस्टीममध्ये 10च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करता येत नाही. अँड धिस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे बेटा. आणि पहा ना, तरी ब्रिटिश लोकांनी आपल्यावरती राज्य केलेलं आहे. आणखीन सुद्धा आपण प्लॉट किती साईजचा आहे? 40 बाय 50 फुटाचा प्लॉट. अरे कशासाठी? आता हे फूट कुठं गेले? हे ब्रिटिश लोकांचं आहे, पण आपल्या माइंडवरती त्यांचं जे आणखीन झालेलं आहे इम्पॅक्ट, तो तसंच आहे ना. किती कॉम्प्लिकेटेड. 1 फूट बरोबर किती सेंटीमीटर सांगा बरं मला? एका फुटामध्ये किती सेंटीमीटर होतात? नाही जमत. एका फुटामध्ये किती? 30 सेंटीमीटर. फूट, इंच हे त्या काळचे जुन्या काळचे आहेत, आता आउटडेटेड झालेले. आणि एका इंच बरोबर किती सेंटीमीटर? 2.5 सेंटीमीटर. 1 इंच बरोबर 2.5 सेंटीमीटर. हे जुन्या काळचे मेजरमेंट, पण आता हे आउटडेटेड आहे, डिस्कार्ड झालेली सिस्टीम आहे. पण आपल्या अभ्यासात ठेवलेली आहे, त्याला आपण FPS सिस्टीम म्हणतो. आणि चौथी आणि इम्पॉर्टंट सिस्टीम आहे आपण SI सिस्टीम. SI. आणि हे SI सिस्टीम हे तिन्ही काढून टाकून दिलेले आहेत. आणि आपल्याला प्रचलित सिस्टीम जी आलेली आहे SI सिस्टीम. व्हॉट इज? सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट्स. S stands for system, I stands for international. SI system is system of international units, and this system
system of international units is very important and that we learn. हा इतिहास तुम्हाला मी सांगितला पूर्ण मेजरमेंटचा आणि खरं तर आपल्याला एस आय सिस्टीममधूनच सिलेबसमध्ये एस आय सिस्टीम कॉमन आहे, पॉप्युलर आहे. आणि कशामुळे का शिकायचं ते म्हणजे एस आय सिस्टीम हे पुढचं आर्टिकलच आहे. तर ते नेक्स्ट आर्टिकल एस आय सिस्टीम आहे अँड दॅट वी लर्न इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. ओके.